काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज विधानसभेमध्ये महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला। आता आमदारांच्या नावाच्या नंतर सुद्धा आमदारांच्या नावासोबत आईचं सुद्धा नाव लावावं अशी मागणी त्यांनी केलेली आपल्यासोबत आपण त्यांची बोलणार आहोत। एक चांगलं पाऊल म्हणावं याला, महिला सन्मान होतोय असं म्हणावं। हे बघा, अध्यक्षांनी मला माझ्या विनंतीला मान दिला म्हणून मी त्यांना एवढंच सांगितलं होतं की साहेब, जसा मंत्र्याच्या नेमप्लेटवर नाव आणि आईचं नाव, वडिलाचं नाव, मग त्यांच्या सरनेम येतं, तसा तुम्ही आम्हाला जे कम्प्युटर दिले त्यात फक्त आमचं नाव आहे, वडिलाचं नाव आहे आणि सरनेम आहे। तर कृपया करून आमचं नाव, आमची आईचं नाव, वडिलाचं नाव आणि सरनेम द्या अशी विनंती केली आणि सभागृहात सर्वांनी त्याला मला दाद दिली। नक्की चारा छावणीचा प्रश्न आहे, जे जनावरांना चारा जातो त्यामध्ये बरेचसे साप निघतात अशी सुद्धा तक्रारी होत्या, हा मुद्दा सुद्धा उपस्थित केला। हो, चाऱ्यामध्ये ठीक आहे। आज आमचे विश्वजित कदम यांनी असं सांगितलं की जे सप्लाय होतात ते आपला अन्न, आपलं पॅकेट वगैरे, त्यात साप निघाला अशी तक्रार होती आणि त्याच्यावर मग बहस सुरू झाली की आता ते घोणस जातीचे साप फार मोठ्या प्रमाणात येतात। मग सन्माननीय मंत्र्यांनी असं सांगितलं की जंगलात जर सावला तर आमची ड्युटी आहे, पण ती साप शहरात सावला तर ते आमची ड्युटी नाही, असं एक गोलमोल उत्तर दिला। पण मी अध्यक्षांना विनंती केलं की बाबा, आणि त्याने सांगितलं की गिरीश महाजन हे सर्पमित्र आहे। मी त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा, जसं गिरीश महाजन सर्पमित्र आहे, महाराष्ट्रात असंख्य सर्पमित्र आहे जे बिचारे पैसे घेत नाही, काय घेत नाही, जर फोन केला की साप धरायला आता आणि जंगलात सोडून देतात, त्यांचा काय उद्देश नाही, पण त्यांच्या जीवाला धोका असतो, त्यांचा इन्शुरन्स करा। मी मान्य केलं की साहेब, अध्यक्षांना बोललो की साहेब, त्यांचा इन्शुरन्स करा आणि इन्शुरन्समुळे त्यांना उद्या भविष्यात त्यांचा वाईट काही झाला, मुळाबाळानंतर पैसे भेटणार। त्याची मागणी केल्यानंतर अध्यक्षांनी सांगितलं ठीक आहे, मी माझ्या दालनात बैठक घेतो। मला म्हटलं ठीक आहे, तुमच्या दालनात सापच घेऊन येतो। मग काय म्हणाले ते हसले। मग मी बोललो होतो त्यांना, मग ते म्हटलं एखादा शेअर तर बोल, म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर ते म्हटलं की यार कैलास, ठीक आहे, तुझी मागणी जे आईचं नाव ते पण चांगलं आहे, आणि आणखीन एक मुद्दा मी मागितलं, हे आपला जसं एखादा आमदारने सांगितलं की मनोरा एम एल हॉस्टेल आणि मॅजेस्टिक एम एल हॉस्टेल हे कंप्लीट होत नाही, तर अध्यक्षाने दिलं की टाईम बाउंडवर आम्ही करणार। मग मी म्हटलं की विलासराव असताना आमदाराचा जिमखाना झाला पाहिजे, आमदारांचा क्लब झाला पाहिजे, त्यासाठी तेव्हा त्याने आपला तो वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळ जगं पण उपलब्ध करून दिलं, पैसे पण दिले। मग काही मध्यंतरी लोक कोर्टात गेले वर्ल्ड ट्रेड सेंटरचे की आम्हाला बी त्यात सदस्य द्या, कोर्टात गेला, कोर्टाने आमच्याकडून ते दिलेलं आहे, ते माझं पूर्ण रेकॉर्ड आहे, पण अध्यक्षांना बोललो तर ठीक आहे म्हणे, हे पण तुम्ही द्या, आपण करू। अध्यक्ष पण तुमच्या शायरीचा फॅन झाले असं म्हणा। अध्यक्ष आज बोलले, आता त्यांच्या चेंबरमध्ये बसताना मला कैलाश म्हणे ते सापाचा तू आणला की नाही, मला नाही साहेब एखादा शेर तर म्हण, मला ठीक आहे सर, सापर शेर बोलतो, बोला कसं, मतलब के है यार मगर दिल के सब काले है, मतलब के यार मगर दिल के सब काले है, मौका मिलते ये सब डसने वाले हैं, किसमें कितना जहर है ये हमको पता है, कि सबसे ज़्यादा सांप हम ही ने पाले हैं। नक्की, सबसे ज्यादा साप आम्हीने पाले असं तुम्ही म्हणताय। नवाब मलिकांबद्दलचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे याच निमित्ताने, ज्या नवाब मलिकांना महायुतीनं विरोध केला होता, भाजपनं विरोध केला होता, देवेंद्र फडणवीसांनी तर पत्र जाहीर केलं होतं या संदर्भात की त्यांना आम्ही घेणार नाही, आता ते अजितदादांसोबत दिसत आहेत बैठकीमध्ये, कसं पाहता या एकंदरीत राजकीय परिस्थिती? मला तर हे विचित्रच दिसतो की आता एकदा त्या नवाब मलिकला पण कळलं पाहिजे, एकदा त्याचा जे अपमान केला भारतीय जनता पार्टीने, आणि अजित पवारने त्याला काही पाठिंबा दिला नाही त्यावेळी हिवाळी अधिवेशन नागपूरला असताना, उगाच त्यांच्या मागे कशाला फिरायचे। त्यांना फक्त एक आहे अजित पवार आणि त्यांच्या टीमला की विधानसभा आहे तर मुस्लिम मतदान पाहिजे म्हणून नवाब मलिकला जवळ केलं। असाच सेम आरोप प्रफुल्ल पटेलवर होता, प्रफुल्ल पटेलला काही केलं नाही, उलटा त्याला राज्यसभा मेंबर केलं आणि त्याला मंत्री करतात। हे चुकीची पद्धत आहे, म्हणजे इलेक्शन आले की जे वाईट असतात त्यांनाही घेऊन जायचं आणि जेव्हा वेळ असते तर वापरून फेकून द्यायचा, असा सिस्टम हे संबंधित आपला या अजित पवार गटाचं दिसतं, ते बरोबर नाही। त्यानंतर इलेक्शनमध्ये याचा वाईट मेसेज जाणार। नक्कीच, याच्यावर पण तुम्हाला काही शेअर सुचतोय का? जिंदगी भर मैं ये भूल करता रहा, धूल आईने पे थी और मैं मुंह पोसता रहा। म्हणजे भाजपवर धूळ आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे, आणि हा जो आरसा आहे भाजपचा तो येत्या विधानसभेमध्ये तुम्ही फोडणार आहात की काय करणार आहात? नाही तर होणार आहे ना, मी काय म्हणता, त्याचं संपूर्ण भाजप, हे बघा अजित पवार आणि ही टीम भारतीय जनता पार्टीसोबत गेली म्हणून लोकसभाचे हे हाल झाले, विधानसभेत याच्यापेक्षा वाईट होईल त्यांचे हाल। ते किती नवीन योजना आणू द्या, त्याचा काही फरक पडत नाही। आता तुम्ही बघा ना, त्या महाजन, तो काय नाव त्याचा, प्रकाश महाजन,
आय थिंक यांचा आहे तो मनसेचा नेता, त्याने तर डायरेक्ट मुस्लिम समाजावर आरोप केला. त्यांना 2 मुलापेक्षा जास्त असेल त्याला मतदान करू नका, 2 बायकाचं मतदान. म्हणजे तुम्ही त्यांच्या धर्मात हस्तक्षेप करतात का? तुम्हाला कोण अधिकार दिले? म्हणजे हे प्रकाश महाजनच्या मागे बोलणारे कोण आहे? हे भारतीय जनता पार्टीचे नेते, अजित पवार गटाचे नेते, शिंदे गटाचे नेते. नाही तर त्या प्रकाश महाजनला काय कळतं? मी ओळखतो प्रकाश महाजनला, पण अशी भाषा जी वापरतात समाजामध्ये ते बरोबर नाही. जातीय द्वेष माजवण्याचं काम सुरू. हे टार्गेट एक हे बघा, हा धर्मनिरपेक्ष राज्य आहे देश आपला, यात सर्वांना अधिकार आहे. आणि तुम्हाला काय अधिकार आहे? ते का प्रकाश महाजनच्या खिशातून चालले का पैसे? हां, पण त्याच्या मागे कोण आहे त्याची चौकशीमुक्ती झाली पाहिजे. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही जसं म्हणता नवाब मलिक यांचा वापर होतोय, मग निवडणुकीनंतर नवाब मलिक यांना बाजूला केलं जाईल असं म्हणायचं तुम्हाला? हो, तो पण अग्निवीर होईल. अग्निवीरचं माहीत ना तुम्हाला, टाईमपुरता वापरून घ्यायचं मग रिटायर करायचं. तसं अग्निवीर होईल तो 100%. तर तो काही दुमत नाही. त्यांनी अशी पण भूमिका ऑफ द रेकॉर्ड मांडली आहे की मी राष्ट्रवादीसोबत आधीपासून होतो आणि आजही राष्ट्रवादीसोबत आहे, जिथे पक्षाचं चिन्ह आणि नाव आहे मी तिथे आहे. अरे बाबा, आता कोणत्या राष्ट्रवादीमध्ये? तो अजित पवारकडे होता ना, हिवाळी अधिवेशन में ते त्यांच्यासोबत बसला. मग याने पत्र काढले देवेंद्र फडणवीसने की याला तुम्ही घेतलं तर तुमचा जमणार नाही. मग याला बाहेर काढले. आता तो पुन्हा त्यांच्याकडे जातो म्हणजे आता त्याच्यात मी काही बोलू शकत नाही. पण त्याचा अपमान एवढा मोठ्या प्रमाणात झाल्यानंतरही तो तिकडं जातो, हे चुकीची पद्धत आहे. म्हणजे त्यापेक्षा राजकारण सोडून दिलं ते चांगलं होईल. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. विधान परिषद निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि 12 जण उमेदवार आहेत, 11 जागा आहेत. त्यामुळे नेमकं क्रॉस वोटिंग कुणाला होईल असा प्रश्न विचारला जातो. यात सर्वात जास्त धोका कोणाला असतं तर भारतीय जनता पार्टीला आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या लोक मला नाही वाटत की इलेक्शन होऊ देणार. आणि ते भारतीय जनता पार्टीचे लोक मला वाटतं की त्यांचा एखादा उमेदवार कमी करणार. 5 तारीख मला वाटतं की 5 तारीख लास्ट डेट आहे. 5 तारीखला पूर्ण कळेल, तेव्हा बोलू याच्यावर काय बोलायचं. नक्की. पण तुमची तयारी पूर्ण आहे, कारण काँग्रेसकडून एक उमेदवार देण्यात आम्ही आमच्या कोटापेक्षा जास्त मतदान आम्हाला आमच्या लोकांना दिलं. आमचे जे कोटा असतात त्यापेक्षा 4-5 मतदान आम्ही जास्त दिले. तुम्ही एक उमेदवार एक्स्ट्रा देऊ शकला असं, पण तुम्ही तसं केलं नाही. नाही, हे बघा, आम्ही कॅल्क्युलेटेड लोक आहे. आम्ही कधी ओव्हर स्मार्टपणा दाखवत नाही. हे मागे काही आमचे लोक फुटल्यामुळे यांना ओव्हर कॉन्फिडन्स आलेला आहे. जर निवडणूक झाली तर भारतीय जनता पार्टीचा एक कॅन्डिडेट पडणार. एकदम ठासून सांगताय तुम्ही, आत्मविश्वास. कारण आम्ही हाऊसमध्ये बघतो ना, आता बघा तुम्ही शिंदे गटाचे आमदार, त्यानं एवढ्या लोकांना त्याने मंत्री म्हणले, कोणाला महामंडळ म्हणले, एवढं बोलले. ते आता केवढे नाराज आहे. ते विधिमंडळमध्ये बोलत नाही, विधानसभेत बोलत नाही, ते नाराजी दाखवतात. आम्हाला खाजगीत बोलतात, चला आम्हाला बेवकूफ म्हणून आम्ही कोटा शिवून बसलो, ड्रेस घेऊन बसलो, पण आम्हाला करत नाही. दाखवतो म्हणे मी आला विधान परिषद. आता बोलतात त्यांचे लोक. याच्यावर पण काही शेरोशायरी ते नंतर 5 तारखेनंतर बोलू तुम्हाला. नक्की. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी कैलास गोरंट्याल यांनी आपली बाजू मांडलेली आहे. नवाब मलिक यांना देखील त्यांनी टोला लगावलेला आहे आणि दादांना पाठिंबा देण्यापेक्षा जर त्यांनी निवृत्ती घेतली तर बरं होईल असं सुद्धा ते म्हणतात. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.